नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मी बनवलेली आहे बनाना पुरी। तर बऱ्याच वेळेला काय होतं ना, आपण केळी आणतो, ती सुरुवातीला खाल्ली जाते आणि केळी ही लवकर काळपट पडते किंवा गिळगिळीत होते आणि ती नंतर खाल्ली जात नाही। तर अशा पिकलेल्या केळीपासून आज मी ही बनाना पुरी बनवलेली आहे। बनाना पुरी बनवण्यासाठी इथे मी 1 कप इतकी साखर घेतलेली आहे। आता केळी ही किती गोड आहे आणि किती आपण केळी वापरणार आहोत त्यावर साखरेचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी 5 ते 6 केळ्यांपासून ही बनाना पुरी बनवणार आहे। आता साखरेसोबत मी 4-5 इलायची देखील साखरेसोबत दळून घेतल्या आणि इथे 6 केळी मी घेतलेली आहे। पिकलेली अगदी जास्त पिकलेली ही केळी आहे। तर ही केळी जी आहे ती या पद्धतीने ना मी किसणीवर अशी बारीक करून घेते। तुम्ही चमच्याने मॅशरने देखील केळी मॅश करून घेऊ शकता। एकदम बारीक मॅश करून घ्यायची आहे केळी। आता या पद्धतीने मी सर्व केळी किसणीवर किसून घेते। एकदम व्यवस्थित अशी केळी मॅश करून घेतलेली आहे एकसारखी। आता ह्या केळीमध्ये जी पिठी साखर आपण तयार करून घेतलेली आहे ती या केळीच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे। तर आजची जी रेसिपी आहे ना, ती लहान मुलांसाठी म्हणाल तर अतिशय हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे। आणि या पद्धतीनं अशी बनाना पुरी बनवाल ना, तर जी पिकलेली अगदी गिळगिळीत झालेली केळी असते ती फेकली देखील नाही जाणार आणि या पद्धतीने असा वापर होतो आणि खाल्ले जातात। तर या पिकलेल्या केळींमध्ये मी पिठी साखर मिक्स करून घेतली। त्यानंतर इथे 2 टेबलस्पून इतका मी रवा घालून घेतला। हा रवा देखील मस्त मिक्स करून घ्यायचा या केळीमध्ये। आणि या मिश्रणामध्ये आता जेवढं गव्हाचं पीठ मावेल ना, तेवढं गव्हाचं पीठ इथे ॲड करून याचा घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हा पिठाचा गोळा तयार करत असताना यात रव्याचा वापर आवर्जून करावा, कारण रवा टाकल्यामुळे पुरी ही अगदी छान खुसखुशीत तयार होते आणि जास्त तेलकट देखील होत नाही। आणि ह्या पुऱ्या 8 ते 10 दिवस अगदी छान टिकतात। जर एअरटाईट कंटेनरमध्ये आपण ह्या पुऱ्या स्टोअर केल्या तर खूप छान अशा ह्या राहतात, अजिबात खराब होत नाही। तर हा पिठाचा गोळा तयार करण्यासाठी इथे मला 2 ते 2.5 कप इतकं पीठ लागलेलं आहे आणि मी 10 ते 12 मिनिटांसाठी हा पिठाचा गोळा मुरवण्यासाठी ठेवलेला। आता या पिठाच्या गोळ्याला तेल लावून व्यवस्थित असा हा मळून घेतला पुन्हा एकदा आणि याच्या आता पुऱ्या करून घ्यायच्या आहे। आवडेल त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या आकाराच्या याच्या पुऱ्या बनवून घेणार आहे। ही पुरी लाटताना अजिबातच कोरड्या पिठाची गरज लागत नाही आणि अगदीच जर चिकटत असेल लाटण्याला पीठ तर तुम्ही तेलाचा हात लावू शकता। अगदी ते 1 बोटभर तेल जरी लावलं ना तरी एकदम छान अशी ही पुरी लाटता येते। आता इथे एका छोट्या वाटीच्या साहाय्याने मी असा आकार देऊन घेतला आणि या आकाराच्या सर्व पुऱ्या मी आता इथे बनवून घेते। अगदीच पातळ नाही केलेली आहे, मीडियम अशी जाड ठेवलेली आहे पुरी। आणि पुरी लाटत असतानाच एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं। मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे की नाही हे बघण्यासाठी आधी एक पिठाचा गोळा त्यात टाकून बघायचा आणि पिठाचा गोळा हा अगदी करपला नाही पाहिजे तेलात टाकल्या म्हणजे अगदी धूर निघेपर्यंत तेल कडक नाही करून घ्यायचं, एकदम गरम। मध्यम आचेवरती हे तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात या पुऱ्या सोडायच्या आहे। तेल जास्त गरम झालेलं असेल ना तर काय होतं, साखरेमुळे पुरीचा रंग लवकर बदलतो आणि पुऱ्या व्यवस्थित आतपर्यंत तळल्या नाही जात, आतमध्ये पीठ असं लागतं खाताना। त्यामुळे मध्यम आचेवरच ह्या पुऱ्या सोनेरी रंगावर अशा तळून घ्यायच्या आहे आणि पुरीवर असं तेल टाकल्यामुळे ना ती पुरी एकदम छान अशी फुगली जाते आणि आतपर्यंत तळली जाते पुरी। तर याच पद्धतीने ना आता बाकीच्या पुऱ्या देखील मी तळून घेते। घरातल्या लहानांसाठी असो किंवा मोठ्यांसाठी मधल्या वेळेत खायला अतिशय हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे ही। तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा कशी झाली आणि आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।